नागपूर शहरात उघडकीस आलेली आंतरराज्यीय घरफोडी टोळी, ज्यांनी महाराष्ट्रासह 4 राज्यांमध्ये गुन्हे केले होते. नागपूर पोलिसांनी उत्कृष्ट तपास करत ही टोळी राजस्थानमधून ताब्यात घेतली आहे. लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना मोठे यशही मिळाले आहेत. वैशाली नगर पाचपावली येथे एका घरफोडी प्रकरणाचा तपास करताना नागपूर पोलिसांनी आंतरराज्यीय सराईत चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश केला. फिर्यादी रोहित परसेकर हे 5 ऑक्टोबर रोजी घराला कुलूप लावून उमरेड येथे गेले होते. 6 ऑक्टोबरच्या रात्री 11 ते 7 ऑक्टोबरच्या सकाळी 6 वाजेपर्यंत अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून लोखंडी कपाटाचे लॉक तोडले आणि सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 5,47,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज तसेच आरोपी राहत असलेल्या हॉटेलमधील नोंदी यांच्या आधारे पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली. तपासात कळले की चोरीनंतर आरोपी नागपूर सोडून थेट जोधपूर राजस्थानला पोहोचले आणि तिथेही घरफोड्या सुरू केल्या. राजस्थान पोलिसांनी त्यांना एका स्थानिक घरफोडी प्रकरणात पकडले. ही माहिती मिळताच नागपूर पोलिसांनी प्रोडक्शन वॉरंट काढून आरोपींना ताब्यात घेतले. शेरसिंह त्रिलोकीनाथ चौहान, मोहन सिंह, नुरबीसिंह चावला, राजपाल सिंह, ज्योतिसिंह भडोले अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ते सर्व मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, दिल्लीमध्ये सक्रिय असलेल्या आंतरराज्यीय टोळीचे सदस्य असल्याचे समोर आले आहे. तपासात सोन्याचे दागिने, 2 होंडा युनिकॉर्न मोटरसायकली मिळून एकूण 4,55,000 रुपयांचा माल हस्तगत करण्यात आलाय. आरोपींनी नागपूर, जळगाव, अमरावती येथे तसेच मध्य प्रदेश, राजस्थान व दिल्ली राज्यातही अनेक गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यापैकी आरोपी राजपाल हा नागपूरच्या अनेक पोलीस स्टेशनला फरार आरोपी म्हणून नोंद आहे. आंतरराज्यीय टोळीला पकडण्यात नागपूर पोलिसांचे हे मोठे यश असून पुढील तपास सुरू आहे. बरोबर आहे. बुद्धनगरला घरफोडी जून महिन्यात झाली. परत ऑक्टोबर महिन्यात इथं पचकुवा वैशालीनगर येथे झाली होती. त्या अनुषंगाने DV पथक तपास करत होता आणि क्राईम ब्रँच पण करत होता. दरम्यान इथून घरफोडीच्या नंतर ते राजस्थानमध्ये परत घरफोडी सत्र सुरू केले. त्या तिथं पकडले गेले. त्याच्या अनुषंगाने क्राईम ब्रँचचे नागपूर शहर अभिजित पाटील सर यांनी जे कोऑर्डिनेट करून जे आम्हाला माहिती दिली की इथं जे घरफोडी करणारे आरोपी तिथं जेलमध्ये अरेस्ट आहेत, जोधपूर सिटीत पकडले गेले. त्या पद्धतीने आमचे झोन 3 सरांनी सूचना दिल्याप्रमाणे, मार्गदर्शन केल्याप्रमाणे मान्य न्यायालयीन कारवाई, प्रोडक्शन वॉरंट सर्व आणि शासकीय वाहनासह आणि इथं जे झालेले पुरावे की ज्या बाहेर आउटरमध्ये राहायचं आणि ते घरफोडी करायचं, परत अशाच पद्धतीने ते करायचं, त्याचे पूर्ण पुरावे जमा केले. मान्य न्यायालयाकडून रीतसर कायदेशीर कारवाई केली. त्याच्यानंतर जोधपूर न्यायालयात जाऊन कारवाई करून घेतली. आरोपींना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता इथं एक मोटरसायकल चोरी केली होती, ती पण ताब्यात घेतली, युनिकॉर्न. त्याच्यानंतर वैशालीनगरची घरफोडी जे काही चोरलेले आहे त्याचे मुद्देमाल सोबत आणखी काही 2 आरोपी फरार आहे. तसेच बुद्धनगरची घरफोडी ते कबुली दिलेली आहे. तिथलेही काही मुद्देमाल जप्त केलेले आहे. टोटल जवळपास 4,55,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेले आहे. ही कारवाई माननीय रवींद्र कुमार सिंगल, माननीय पोलीस आयुक्त तसेच सर्व वरिष्ठ अधिकारी यांचे मार्गदर्शन तपास केलेला असून याच्यात आणखी काही बेलतरोडी, इमामबाडा आणि अंबाझरी इथले पण घरफोडी गेल्याचे, त्या घरफोडीच्या गुन्ह्यात फरार असल्याचे निष्पन्न झालेले आहे. ही कारवाई PSI माझगावकर, रवींद्र राऊत, मुकेश यादव, रेवतकर, युनुस खान, पाल आणि अमित ठाकूर यांनी कारवाई केलेली आहे. हे असे घरफोडी करणारे सवयीचे आहेत. एखाद्या शहरात केलं की त्याच्यानंतर दुसरं शहर चेंज करायचं. असे घरफोडी हे यांचं रेकॉर्डच, तो गाव जो आहे यांचं मूळ गाव MP उमरेठी इथले पूर्ण घरफोडी चोऱ्या करणाऱ्याचीच टीम आहे. त्यांच्यापैकी हे आरोपी आपल्याकडे सापडलेले आहेत. याच्यात शेरसिंग आहे, मोहन सिंग आहे, राजपाल आहे. सध्या 3 आरोपी ताब्यात आहे. हे 2 उमरेठीचे आहेत मध्य प्रदेश, एक तो उमरेठीचा आहे सध्या नंदुरबारला राहायला आला. असे 3 आरोपी आहेत. बरोबर आहे. नागपूरला वेगवेगळ्या ठिकाणी लॉजिंगमध्ये राहायचं, हॉटेलमध्ये राहायचं, कधी गुरुद्वारामध्ये थांबायचं, वेगवेगळे स्थानं चेंज करायचे, वेगवेगळे कारण दाखवायचे, त्याच्यानंतर असे थांबूनच घरफोडी करायचे.